नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2022 या वर्षीचा आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? 2022 या वर्षीचा आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 मलाक्का हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लेप्चा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? लेप्चा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 25 डिसेंबर 2019 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अटल भूजल योजनामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? अटल भूजल योजनामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 राज्यांचा समावेश होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 401403 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसले आहे. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 50% असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झाले आहे? पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा व गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, लोकसभेतील सर्वात
दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? लोकसभेतील सर्व दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमित्रा महाजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अफगाणिस्तानची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून चालते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रामकृष्ण परमहंस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एरवाडा पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण या मार्गावर माळशेज घाट जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक डॉक्टर राधाकृष्णन यांचा नामनिर्देश करता येईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ज्युरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? ज्युरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 स्टीवन स्पिलबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मंगल पांडे या फाशी
कधी देण्यात आली? मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 मंगल पांडे यांना फाशी 8 एप्रिल 1857 या दिवशी देण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्पादन क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा सेल्युलर जेल कुठे आहे? सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 शिराळा पोलीस स्टेशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 खंडामध्ये जगाची विभागणी झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानाच्या संवर्धनाशी निगडित आहे? रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानाच्या संवर्धनाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खारपुटी वने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 बेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निर्गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भात व गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राजाराम मोहन राय यांचा मृत्यू नंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असं? राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? तर ऑप्शन क्रमांक 4 रामचंद्र विद्या बागशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण यांनी सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 तेल्या तांबोळ्याचा पुढारी म्हणून कोणास ओळखले जात होते? तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक यांना ओळखले जात होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 2 एप्रिल 1870 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश
कैलास हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो, तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय आहे? भगिनी निवेदिता यांचं मूळ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुमारी मार्टरेट नोबेल, ऑप्शन क्रमांक 2 कॅथरीन मेरी हेलिमन, ऑप्शन क्रमांक 3 धोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला, तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संयुक्त राष्ट्र संघाचे खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? संयुक्त राष्ट्र संघाचे खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1802 मध्ये डॅशच्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये डॅशच्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला, तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशच्या चळवळीत होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशयेथील होमरूल चे सक्रिय कार्यकर्ते होते, तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ येथील होमरूल सक्रिय कार्यकर्ते होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सद्भावना हे आपले करेक्ट आन्सर होईल.